आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम आणि प्राइम टाइमच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दबंगगिरीची। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मुंबईवरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचं राजभवन जवळ आंदोलन होणार होतं। जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्का देत खाली पाडल्याची घटना घडलेली आहे। तर दादागिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। ही त्यावेळची दृश्य आहे ज्यावेळेला राजभवनावरती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचणार होते। राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जात असताना पोलिसांनी मात्र त्यांना रोखण्याचा थेटपणे प्रयत्न केला आणि अशाच वेळेला मात्र थेटपणे तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच त्या ठिकाणी धक्काबुक्की केल्याचं स्पष्ट होताना दिसतं। आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी यावेळेला आपल्या सोबत आहे। रमाकांत, ज्या वेळेला अशा प्रकारचे आंदोलन होतात, पोलीस आपली कार्यवाही करत असतात, मात्र पोलिसांनाच खाली पाडणं त्याचे आत्ता परिणाम काय पाहायला मिळतात? रमाकांत जी, ये घटना थाने की है। एनसीपी के पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड उनके सैकड़ों कार्यकर्ता मुंबई के राज्यपाल की तरफ जा रहे थे, प्रदर्शन कर रहे थे उनकी विवादास्पद टिप्पणी के लिए, जिसके बाद में थाने की भरपूर पुलिस बल थी और हायर ऑफिसर थे, जहां जिसमें डीसीपी विनय राठौड़ मौजूद थे। आप उस दृश्य में देख रहे हैं कि किस तरीके से एनसीपी का एक कार्यकर्ता आता है, डीसीपी विनय राठौड़ को धक्का मारता है, धक्का मारने के बाद में उन्हें गिरा देता है। गिरा देने के बाद में बदतमीजी से फिर वो जब जाने लगता है, तो जिसके बाद में थाने पुलिस ने इन सब प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया और इस समय जिस कार्यकर्ता ने डीसीपी विनय राठौड़ को धक्का दिया था उसे पुलिस डिटेन करके आगे की कार्रवाई कर रही है। ज्या प्रकारे आपण दृश्यांमध्ये पाहतोय की पोलीस त्यांचा बंदोबस्त करतात, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत, त्यांना रोखत असताना मात्र खाकी वर्दीवरती एखाद्या कार्यकर्त्याचा हात पडतोच कसा? रमाकांत जी, ये बहुत ही मतलब याद की जिस समय घटना घटी उस समय खुद सरकार के पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड मौजूद थे और उनके सामने की घटना है कि उनके सामने ही एक कार्यकर्ता, एक उच्च स्तर के अधिकारी जो डीसीपी विनय राठौड़ जो थाने 5 के डीसीपी बताए जाते हैं, उन्हें धक्का देने के बाद उन्हें गिरा रहा है। फिर भी उनके मंत्री उन्हें रोकते नहीं है, बल्कि ट्विटर पर ये कहते हैं कि पुलिस उनके साथ में गुंडागर्दी कर रही है, पर दृश्यों में साफ दिख रहा है कि उनके कार्यकर्ता पुलिस के साथ में धक्का मुक्की कर रहे हैं। जी बिल्कुल रमाकांत, नेताओं का काम होता है कि जिस तरीके से अपने कार्यकर्ताओं को रोकना और उनका साथ देना, लेकिन जिस तरीके का ट्वीट हम लोगों को दिखाई दे रहा है वो देखते हुए क्या कार्यकर्ताओं का समर्थन कर रहे हैं जितेंद्र आव्हाड? रमाकांत जी जी जरूर, अगर आप उनका ट्वीट देखेंगे तो इस ट्वीट में साफ साफ दिख रहा है कि वो अपने कार्यकर्ताओं जी रमाकांत, थोड़ा मैं आपको रोकना चाहूंगा। सुधीर मुनगंटीवार जी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्येष्ठ नेते ते। आज ज्या प्रकारची ही घटना आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळते, जितेंद्र आव्हाडांच्या समोर असलेले कार्यकर्ते खाकी वर्दीवरती हात उचलतात, थेटपणे खाली पाडण्याचा प्रयत्न करतात। कुठेतरी आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस आपलं कार्य करत असताना कार्यकर्त्यांना थांबवणं, त्यांचं समर्थन न करणं हे नेत्याचं काम नव्हे का? सुधीरजी नाही, नेत्याचं काम, नेता या शब्दाचा अर्थच आहे की ज्यांचं आपण नेतृत्व करतो त्यांची वागण्याची, त्यांची कृती, त्यांचं आचरण हे समाज विघातक नसावं। बरोबर। आता दुर्दैवाने जर तुम्ही कागदावरचे नेते असाल तर मग कार्यकर्ते तुमचं ऐकणार नाही, किंवा स्वार्थाने एकत्रित झाले असाल तर हे नेते नाही, गँगस्टर होत असतं। आणि म्हणून याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता असते। बरोबर आहे। मात्र सुधीरजी, डीसीपी लेवलचा एक व्यक्ती हे आंदोलन रोखण्याचा, त्या ठिकाणी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना थेटपणे हात उगारणं, त्यामध्ये त्यांना खाली पडू देणं, खाली पडल्यानंतरही त्यांना न उचलणं, हे कुठल्या प्रकारचं द्योतक आहे? काय सुरू आहे नेमकं राज्यात? खाकी वर्दीचा तरी मान आपण राखणार आहोत का सुधीरजी? रस्सी जल गई पण बल नहीं गया। सत्ता गेली पण मस्ती गेली नाही, अहंकार गेला नाही, उन्माद गेला नाही, हा त्याचा अर्थ आहे। पण एक खरं आहे की देवेंद्रजी व एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये हे जे राजकीय दहशत, राजकीय आतंक, किंवा काही पक्षाचे नेते म्हणतात की आमची पार्टी गुंडांची पार्टी आहे, या सर्वांना योग्य दिशा दाखवून यांना जनतेची सेवा करणारी पार्टी बनवण्याचं काम हे आमचे नेते दोन करतील। बरोबर आहे। मात्र पोलिसांशी दोन हात करण्याची मुजोरी कार्यकर्त्यांमध्ये येते कुठून? पैशाची मस्ती असते, भ्रष्टाचाराचा पैसा रक्तामध्ये असेल तर अशी मस्ती अंगात येत असते।
पण ही मस्ती उतरवण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात आता देशभर सुरू झालं आहे. बरं सुधीरजी, एका बाजूला कार्यकर्त्याला तर ताब्यात घेण्यात आल्याचं कळत आहे, मात्र दुसरीकडे ट्विटरच्या माध्यमातून समर्थन केलं जातं आपल्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये. याला आता नेमकं काय म्हणायचं? दृश्य तर समोर आलेली आहेत, अवघा महाराष्ट्र यावेळेला ही दृश्य पाहतोय की पोलिसांच्या बाबतीमध्ये काय कार्यकर्त्याची वागणूक आहे ते. सुधीरजी, विनाशकाले विपरीत बुद्धी असं ट्विट करणं याचा अर्थ या अमृत महोत्सवी वर्षात आणि तुमच्या सेवेसाठी, तुमच्या रक्षणासाठी, कायदा सुव्यवस्थेसाठी, शांततेसाठी जे पोलीस कष्ट करतात, परिश्रम करतात, त्यांना मारहाण करायची, धक्का द्यायची, खाली पाडायचं आणि वरतून बेशरमपणे ट्विट करायचं, हा राजकीय आतंक आहे, राजकीय दहशत आहे. निश्चित संपेल. हे पब्लिक आहे. कौरव संपले, रावण संपले, तर त्यांचा वारसा चालवणारी पुढे जाणार नाही. बरं सुधीरजी, कारवाई संदर्भात काय मागणी करणार आहात आता? मागणी करण्याची आवश्यकता नाही. घटनेत तरतूद आहे. संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी करणं हे अमृत महोत्सवी वर्षामध्ये इतर लोकशाहीची थट्टा होईल. घटनेमध्ये जी तरतूद आहे, संविधानामध्ये जी तरतूद आहे, इंडियन पिनल कोड मध्ये जी तरतूद आहे, गुन्ह्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या तरतुदी आहे त्यासाठी मागणी करणे हे तर मला वाटतं की योग्य नाही. बरोबर आहे. आज घडलेला प्रकार हा ठाण्यामध्ये रोखण्यात आलेला होता. राजभवनापर्यंत जाण्याची यावेळेला तयारी करण्यात आलेली होती. हाच प्रकार तिथे घडला असता तर कायदा सुव्यवस्थेचं काय? सुधीरजी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. म्हणूनच पोलिसांनी या संदर्भामध्ये त्यांना असणारा संविधानाच्या अधिकाराचा उपयोग केला. नक्कीच. धन्यवाद सुधीर मुनगंटीवार जी, आपण सविस्तर प्रतिक्रिया न्यूज़ 18 लोकमतला दिली, त्यासाठी बहुत बहुत शुक्रिया. रमाकांत जी, आपने जो अपडेट दिए हैं पूरी खबर को लेकर. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर आज त्यांनी माफी मागितलेली आहे. माझ्याकडून चूक झाली असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. तर एकंदरीतच त्यांनी ज्या वेळेला या संदर्भातलं एका पत्राद्वारे निवेदन दिलं त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी इथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मुंबईच्या विकासात देशामधील काही समाज बांधवांच्या योगदानाचं कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासामध्ये सर्वांचेच उल्लेखनीय असं योगदान आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासामध्ये सर्वांचेच उल्लेखनीय असं योगदान आहे आणि विशेषतः संबंधित राज्याची सर्व समावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा आणि यामुळेच आज आपला देश हा प्रगती पथावरती अग्रेसर होतोय. गेल्या जवळपास 3 वर्षात मला राज्यामधील जनतेचे अपार प्रेम मिळालेलं आहे. आपल्या वतीनं मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय. परंतु त्या दिवशीच्या भाषणामध्ये माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. तर महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्य सेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो. राज्यपालांनी अखेर आपला माफीनामा जाहीर केलेला आहे. तर अंधेरीमधील त्या कार्यक्रमात राज्यपालांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहूयात. कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं.
ये राजधानी जो है, जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। शिंदे आणि ठाकरे गटामधील संघर्षाची हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनराव थोरात यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात केलेलं एक विधान आता संघर्षाचं नवं कारण बनलंय। शिंदे गटामध्ये गेलेल्या गद्दारांच्या गाड्या फोडा असा इशाराच बबनराव थोरातांनी दिलेला आहे, तर त्याला आता शिंदे गटात गेलेल्या संतोष बांगर यांनी प्रतिआव्हान उभं केलंय। गाडी फोडणं तर सोडा, पण साधं माझ्या गाडीच्या चाकाला तरी हात लावून दाखवा, मग मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं संतोष बांगर म्हणाले। ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते मातोश्रीवर केला। आता आपल्याला कामाला लागायचंय, या भामट्यांना आता ठेचायचंय। यांनी सांगितलंय की माझी गाडी फोडू, हेमंत पाटलाची गाडी फोडू। अहो, आमच्या गाड्या तुम्ही काय, आमच्या गाड्या तुमच्या घराच्या पुढे आणून उभ्या करतो। आमच्या गाड्याला जर नुसतं टच जर करून दाखवलं तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही। देशातील प्रादेशिक पक्ष संपत चाललेले आहेत असं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केलं। महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपतीये, महाराष्ट्रामध्ये फक्त भाजपच राहणार असं विधान नड्डा यांनी केलंय। भाजपशी लढण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही, भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील असंही नड्डा यांनी म्हटलंय। बिहारच्या पाटणामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। जे.पी. नड्डांच्या या विधानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेला संपवूनच दाखवा असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलंय। हम राजनीति को समझें। आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई, कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं। शिवसेना जो अब समाप्ति की ओर हो गई, वो भी परिवार की पार्टी है। एनसीपी परिवार की पार्टी है। और मैं कई बार कहता हूं कि कांग्रेस पार्टी भी अब भाई बहन की पार्टी रह गई, बाकी कुछ नहीं। और ये सब लोग रीजनल एस्पिरेशंस को उछालते चले गए और बाद में ये परिवार की पार्टियां बन गई। इसलिए भारतीय जनता पार्टी के लिए सबसे बड़ा चॅलेंज है वंशवाद के खिलाफ। हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला एकछत्री किंबहुना हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे। ओडिशा एक व्यक्तीचा पक्ष, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी प्रयत्न करूनच बघावा। राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस पण भाऊ बहिणीचा पक्ष, भाजपाला वंशवादाच्या विरोधात लढायचे आहे। पहिलं भाजपचा वंश कुठून सुरू झाला हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तेच म्हणतात की इतर पक्षात काम केलेली लोक आपल्याकडे येतात। मग इतर पक्षातले लोक जर त्यांच्याकडे येणार असेल तर भाजपचा वंश तरी नेमका कोणता आहे? जे.पी. नड्डाजींनी असं कुठेही म्हटलेलं नाही। जे.पी. नड्डाजींनी हे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी काही शिवसेना होती ती शिवसेना राहिलेली नाही। आता ही नवीन शिवसेना या ठिकाणी झालेली आहे जी शिंदेंच्या नेतृत्वातली आहे। त्यामुळे त्या शिवसेनेच्या संदर्भात ते बोललेले आहेत। कृपा करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करू नका। तर जे.पी. नड्डांनी केलेल्या वक्तव्यावरती शिवसेना नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात। ही लोकशाहीची चिन्ह नाहीयेत आणि ह्याच्यावर मी काही विधान करणार नाही। मला वाटतं माझ्यापेक्षा जी महाराष्ट्राची जनता आहे त्यांना आपण विचारलं पाहिजे की असं राजकारण आणि अशी लोकशाही आपल्याला पटणार आहे का, म्हणून आज मी त्या विधानावर काही बोलणार नाहीये। माझ्यापेक्षा किंवा राजकीय नेत्यांपेक्षा आपण जनतेला विचारा, मतदारांना विचारा। आता जे.पी. नड्डा वगैरे ही माणसं ही स्वतःला फार शक्तिशाली समजणारी आज भाजप संपूर्ण देशव्यापी त्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बोलतायत, परंतु ही आज तरी लोकशाही या देशामध्ये आहे आणि लोक हे सगळे बघतायत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त भाजपच राहील। त्याला मला महाराष्ट्र देशात फक्त शिवसेना राहणार आता, बाकी नाही राहत।
2024ला त्या ठिकाणी काय होतं बा और जनता लाटमध्ये काय झालं होतं, इमर्जन्सी कोणी लावली होती, मग इमर्जन्सी लावल्यानंतर मग काय झालं होतं, हे सगळे जेलमध्ये गेले होते ना, आणि त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते जनता लाटमध्ये आले निवडून. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आता हे यांचं काय सगळे काही यांचं स्वतःचं होणार आहे का? शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केलेली होती आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. दिवस फिरले की तुमचं काय होईल याचा विचार भाजपनं करावा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. शिवसेना संपवून दाखवण्याचा प्रयत्न करून तरी पहा असं म्हणत भाजपकडून प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. डेव्हिड लो नावाचे एक व्यंगचित्रकार ब्रिटनमध्ये होते, मूळचे ते न्यूझीलंडचे. डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामोहरम रमवायचा, म्हणजे हिटलरची तळपायची आग मस्तकात जायची. आणि असं म्हणतात की हिटलरनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की हा माणूस आहे तरी कोण, याला घेऊन या, जिंदा या मुर्दा असं जे आपण म्हणतो ना, तसं त्याला घेऊन या. तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटेल ते करून अडकवायचंच आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि लोभ दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. ठीक आहे, न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहेच. ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की निर्घुणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा सगळ्यांसाठी नेहमी चांगलाच असतो असं नाही, तो काळ बदलत असतो आणि काळ बदलल्यानंतर आपण जसे लोकांशी वागलोय तसा तो बदललेला काळ हा कदाचित जास्त निर्घुणपणाने आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल. तर ती वेळ, ही संस्कृती आपल्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत तरी नाही आहे, ती याच्या पुढे येऊ देऊ नका. जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे, राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही आहे, पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे. घृणा वाटायला लागलेली आहे या राजकारण्यांची. एक दिलदारपणा पाहिजे. तुम्हाला इतर पक्ष संपवायची जर का हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा. जसे तुमचे काही विचार इतरांना विचार नाही आहेत तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे. तुम्ही तुमचे विचार मांडा, ज्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल, जे आजपर्यंत करत आले. शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल अटक केल्यानंतर आज राऊत यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणी दरम्यान ईडीच्या वकिलांनी 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली, मात्र राऊत यांच्या वकिलांनी 8 दिवसांपेक्षा कमी कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर कोर्टानं राऊत यांना 3 दिवसांची कोठडी सुनावली. वैद्यकीय कारणास्तव रात्री 10:30 नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी ईडीनं दिली आहे. तर राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई आहे, ही पॉलिटिकल आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना कुठेतरी कमजोर करायचं आहे म्हणून संजय राऊतांना आत टाकून त्यांची शक्ती ताकद उद्धवजींची कमी करायची आहे. परंतु आशाने आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये संजय राऊत होईल आणि शिवसेना मजबूत परत एकदा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या निवासस्थानाला भेट दिली. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करत त्यांना दिलासा दिलेला आहे. संकट काळामध्ये ठाकरे कुटुंब आणि शिवसेना पक्ष तुमच्या सोबत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या आई आणि पत्नी वर्षा राऊत यांची भेट घेतली आणि संपूर्ण शिवसेना परिवार आणि ठाकरे कुटुंब संजय राऊत यांच्या सोबत उभं असल्याचा विश्वास त्यांनी दिला. राज्यातील राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही जण ईडीच्या भीतीनं तर काही जण निधीचं कारण देत पक्ष सोडून गेलेले आहेत. तर अनेकांनी आम्हाला पक्षात डावलल्याचं म्हणत आपापल्या पक्षाला रामराम केला. आता काँग्रेसमधलं महत्त्वाचं नाव म्हणजे अशोक चव्हाण हे सुद्धा काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे आणि त्यामुळे अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगलेल्या आहेत. काँग्रेस पक्षामध्येच कोंडी होत असल्याची कुजबूज होताना दिसतेय. मात्र यावर आता चव्हाणांनी स्वतःच उत्तर दिलेलं आहे. मात्र अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही असं उत्तर त्यांनी दिलंय.
चर्चा कोण करत आहे? पक्ष आपलेच कार्यकर्ते नाराज चर्चेला काही महत्व नाही तर. पक्ष वगैरे सुधार असा काही चर्चा मी कुठलाही असा निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसमधून आपण बाहेर पडणार अशी असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. तर यावर भाजपचे नेते प्रतापराव चिखलीकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. की माध्यमांनी त्यांना विचारलं की आपण काँग्रेस सोडणार आहात का, तर त्यांना काँग्रेस सोडायची नसती तर त्यांनी उत्तर दिलं असतं की मला सोडायची नाही, हा प्रश्नच निर्माण होत नाही. पण त्यांनी असं म्हणाले की मी अद्याप याच्यावर काही विचार केला नाही. आता एकनाथ शिंदे साहेबाकडे अनेक खासदार आले, अनेक आमदार आले, ते पण असंच म्हणत होते की आम्ही अद्याप विचार केला नाही आणि लगेच 2-4 दिवसाला विचार झाला. आता यांच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की त्याचं तसंच आहे का वेगळं आहे मला माहिती नाही. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी बातमी आहे. क्लास 1 आणि 2 साठी एकच पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रुप B आणि C साठी एकच पूर्व परीक्षा असेल. मुख्य परीक्षा ही वेगवेगळ्या होणार असून 2023 पासून आता नवा बदल लागू होणार आहे. तर एकंदरीतच समजून घेऊयात यापूर्वी आणि आता काय फरक असेल. तर क्लास 1 आणि 2 साठी एकच पूर्व परीक्षा असेल. तर आता 2 पूर्व परीक्षा होणार आहेत. सर्व मुख्य परीक्षा या स्वतंत्र होणार आहेत. राजपत्रित गट अ आणि ब, लेखी, अपराजपत्रित गट ब आणि क वैकल्पिक. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 70% गरजेचे असतील, तर शारीरिक चाचणीमध्ये सुद्धा 70% आवश्यक असतील. 2023 पासून हा नवा बदल लागू होणार आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील अतिशय प्राईम अशा बातम्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.